नमस्कार. सिटीनशा बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 जुलै 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालिने. अपयश हे आयुष्याचं पूर्णविराम नसून यशाकडे जाणाऱ्या वाक्यातील स्वल्पविराम आहे, जो तुम्हाला थोडा थांबून पुढे जाण्याची संधी देतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीतील न्यू गणेश कॉलनी परिसरात तब्बल 200 वर्ष जुन्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग अनधिकृत बांधकामामुळे बंद झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी घटनास्थळी धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मंदिराचा मार्ग, सार्वजनिक जागा आणि ऐतिहासिक वडाचे वृक्ष यांचा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावतीच्या न्यू गणेश कॉलनी परिसरातील श्री काली नदी महादेव बाबा मंदिर हे गेल्या 2 शतकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जात आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र मंदिराकडे जाणारा पारंपरिक सार्वजनिक मार्ग अडवून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेची महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून बांधकामाची माहिती, जागेची स्थिती आणि उपलब्ध कागदपत्रांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी प्रशासनासमोर आपल्या तक्रारी मांडत मंदिराचा मार्ग तातडीने खुला करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या वडाच्या ऐतिहासिक वृक्षालाही या बांधकामामुळे धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पाहणीनंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकामाची कायदेशीर स्थिती तपासण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक मार्ग अडविला गेला असल्यास नियमानुसार कठोर कारवाई करून मंदिराचा मार्ग पूर्ववत खुला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. या पाहणी दरम्यान मध्य झोन सभापती स्वाती कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, भूषण पाटणे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पाहणी पुढे जाऊन प्रत्यक्ष कारवाई होते का आणि मंदिराचा मार्ग पुन्हा खुला होतो का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. न्यू गणेश कॉलनीतील मंदिराचा मार्ग, सार्वजनिक जागेचे संरक्षण आणि अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आता प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. नागरिकांनी स्पष्टपणे कारवाईची मागणी केली असून महापालिका यावर कोणता निर्णय घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. अमरावतीतील नारायणदास लड्ढा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याकरिता अमरावती महानगरपालिका अग्निशमक सेवा विभागातर्फे विशेष फायर डेमो आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत अग्निसुरक्षेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने बियाणे शिक्षण संस्थेच्या नारायणदास लड्डा हायस्कूलमध्ये हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाच्या पथकाने विद्यार्थ्यांना आग लागण्याची कारणे, आगीचे प्रकार आणि ती नियंत्रणात आणण्याच्या शास्त्रीय पद्धतीची माहिती दिली. LPG गॅस गळती झाल्यास कोणती काळजी घ्यावी, गॅस सिलेंडरला आग लागल्यास
परिस्थिती कशी हाताळावी आणि अशा वेळी अग्निशमन दलाशी तातडीने संपर्क कसा साधावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यासोबतच अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर, धुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याच्या पद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःसह इतरांचे संरक्षण कसे करावे याचेही प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत या प्रात्यक्षिकात सक्रिय सहभाग घेतला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत अग्निसुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाने अग्निशमन विभागाचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे प्रात्यक्षिकाधारित उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. आपत्ती कोणतीही असो, योग्य माहिती, प्रसंगावधान आणि प्रशिक्षण यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे अशा जनजागृतीपर उपक्रमांना मोठे महत्त्व आहे. अमरावती शहरात जैन समाजाच्या सर्वात महत्त्वाच्या धार्मिक पर्वापैकी एक असलेल्या चातुर्मासाला आज भव्य आणि मंगलमय सुरुवात झाली आहे. जैन संतांच्या आगमनाने अंबानगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. गाजावाजा, जयघोष आणि मोठ्या भक्तिभावात संतांचा नगर प्रवेश सोहळा पार पडला. अमरावती शहरातून 20 जुलैपासून जैन चातुर्मास पर्वाला प्रारंभ होत असून त्यानिमित्त जैन समाजात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक बर्तन बाजार येथील श्री जैन श्वेतांबर बडा मंदिरातून कैवल्यधाम तीर्थ प्रेरिका प्रवर्तिनी महोदया परमपूज्य श्री निपुणा श्रीजी महाराज यांच्या सुश्रीषा संघ स्नेहवारिधी प्रवचन प्रवीणा परमपूज्य श्री स्नेहयशा श्रीजी महाराज, परमपूज्य श्री सिद्धांत निधी श्रीजी आणि श्री शौर्य निधी श्रीजी महाराज यांच्या मंगलमय चातुर्मास प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेत. गाजावाजा आणि जयघोषात विविध मार्गांनी विहार करत संत मंडळींचा बडनेरा रोडवरील श्री जैन दादावाडी संस्थानात भव्य प्रवेश झालाय. या सोहळ्यात जैन समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी, श्रावक, महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दादावाडी मंदिरात पूजाविधीनंतर परमपूज्य श्री स्नेहयशा श्रीजी महाराजांचे प्रेरणादायी प्रवचन झालेत. धर्म, संयम आणि आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिलेत. ये तो बात चातुर्मास के संदर्भ में बहुत लंबे समय तक चली और लगभग 5 जून नागोड़ा भैरू बाबा वाले डमरू बजाते बजाते पहुंच ही गए. पहले तो 14 तारीख को संघ वाले आए. थोड़ा टाइम सूर्यास्त का था, 10-15 मिनट मिले, अपनी बात रखी, बाप जी आना ही है, आना ही है. और फिर सुबह प्रतिष्ठा वगैरह का प्रसंग था. बोले बाप जी तो मिलने से रहे, ज्यादा लंबा बातचीत का समय मिलेगा नहीं. तो बोले फिर वापस दूसरी टीम को भेज दो, डमरू जी वालों को भेज दो. फिर आए पिता पुत्र की जोड़ी लेकर के. वो आए और बोले बाप जी चौमासा तो करना ही है. बोले हाँ चौमासा तो करना ही है, इसमें कोई दो मत ही नहीं है. बोले पर बाप जी आप ही का नाम चाहिए हमको. ठीक है, नाम तो मेरा ही आएगा, जिसको भेजोगे तो भी क्या लिखोगे. इसने ऐसा श्रीजी महाराज साहब लिख करके आगे लिखना पड़ेगा. बोले बाप जी नहीं, आगे कुछ लिखना ही नहीं है, बस इतना ही तक हमको नाम लिखना है, इतना ही नाम चाहिए, बस इतने से नाम के लिए ओके बोल. और फिर उनके भैरू जी की जागृति कुछ अलग है. वो भैरू जी का थोड़ा सा ऐसा ट्रिक अजमाते हैं. वो ट्रिक अजमाया कि कौन कौन जाएगा और किसको किसको जाना है. हमारे जो महाराज साहब को हम लोग धमतरी छोड़ के आए, वो थोड़े से भैरू जी से नाराज भी हो गए क्षण के लिए. ये आपके भैरू जी मुझे ले जाना नहीं चाहते. एक लाइन उन्होंने बोल भी दी, डायरेक्ट भी बोली ना जसवंत जी आपके सामने, आपके भैरू जी मुझे अमरावती नहीं ले जा रहे. तो मैंने बोला उनके भैरू जी आपका कुछ विकास चाह रहे, इसलिए वो अमरावती नहीं ले जा रहे. क्योंकि जब आप मुझसे अलग रहोगे, अलग विचरण करोगे, तो आपको अपने स्वयं के अंदर रही हुई प्रतिभा को निखारने का अवसर मिलेगा. भैरू जी आपका उत्थान चाहते हैं, भैरू जी आपका विकास चाहते हैं, भैरू जी आपको और ऊंचा ले जाना चाहते हैं. इसलिए उन्होंने पर्ची में आपका नाम खोला ही नहीं, उन्होंने पर्ची निकाली. हमारे सामने पर्ची बनाने वाले भी वही महाराज साहब, पर्ची भी उन्होंने ही बनवाई. बाद में उनका जब नाम नहीं निकला तो वो थोड़े से मन
खुशी भी हुई कि मुझे गुरु जी से अलग रहना पड़ेगा, पर चातुर्मास तय तो होना था। जिसका जिसका जहाँ जहाँ लिखा था उनका उनका वहाँ वहाँ होना था। फिर बीच में एक और असमंजस की स्थिति ये आई, हम जब दुर्ग तक पहुंचे तो दुर्ग में आकर के राजनांदगांव से हमने हमको रोका, बाबू जी प्रतिष्ठा है, आपको रुकना ही पड़ेगा। हमने देखा गणित बैठा रहे हैं, 16 तक तो ले करके हम ऐसे भी पहुंच रहे हैं और फिर रुक जाएंगे तो बड़ी दिक्कत होगी। आचार्य भगवत का भी सलाह है 2 दिन रुक जाओ, इतना तो लंबा चलना ही है, 2-4 विहार और लंबा कर लेना, ठीक है। अब गुरु भगवंतों की आज्ञा हो तो अपन ज़्यादा उनके ऊपर जा नहीं सकते। 2 दिन और एक्स्ट्रा हम दुर्ग से निकलकर छोटे गांव को ज़्यादा लाभ मिले तो हमने सोमनी गांव को स्थान दिया, जगह दी, 2 दिन वहाँ रुके, फिर राजनांदगांव में परमात्मा की प्रतिष्ठा करवा करके फिर आगे गया। संयोग ऐसा बना, राजनांदगांव से जब हमारा विहार हुआ तो आचार्य भगवत के 2 शिष्य, उनका भी विहार हमारे साथ नागपुर की ओर हुआ। तो पहला एक मैसेज हमारे साथ जो मुमुक्षु बहन थी उसने मैसेज बना दिया, अमरावती की ओर विहार राजनांदगांव से आगे। और कौन कौन? परम पूज्य संवाद रत्न सागर जी महाराज साहब, परम पूज्य श्रवण रत्न सागर जी महाराज साहब और हमारा नाम। 1-2 लोगों का समाचार आया, आप तक तो शायद सूचना भी नहीं आई, पर बीच में लोगों के समाचार आए, चतुर्वी संघा चातुर्मास है क्या, चतुर्वी संघा चातुर्मास है क्या, 2 मुनि भगवत भी आपके साथ जा रहे हैं। फिर उन्होंने अपना शायद करेक्शन किया कि नहीं, ये 2 मुनि भगवत नागपुर में रुक जाएंगे और गुरु भगवंत वहां से आगे बढ़ेंगे। लोगों ने हमको ये सोचा था कि शायद हम 19 का प्रवेश है तो 18 को पहुंचेंगे। कल मुझे 2-4 बहनें बोले मां साहब बिफोर आ गए। मैंने कहा हाँ, बिफोर तो आना ही पड़ेगा ना, पुराना भी तो हिसाब किताब निकलाना है। चातुर्मास कालावधीत दररोज प्रवचन, पूजन, प्रतिक्रमण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची आयोजन करण्यात येणार असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्म लाभ घ्यावा असे आवाहन श्री जैन दादावाडी संस्थान आणि श्री जैन श्वेतांबर बडा मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेत। अमरावतीत जैन संतांच्या आगमनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून आगामी 4 महिन्यांचा चातुर्मास कालखंड धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण राहणार आहे। 24 तीर्थंकर भगवान की जय, 20 विहरमान तीर्थंकर उनकी भी जय, एकादश गणधरों की जय, 16 महासत्य की जय, चारों दादा गुरुदेव की जय। बहुत सुंदर पावन पवित्र अवसर, आगम का पाठ पढ़ाने वालों का आज यहाँ पर आगमन हुआ और उसी के साथ में बहुत सुंदर भवन का विस्तारीकरण भी संपन्न हुआ और सबके पावन साक्षी से ये कार्यक्रम बहुत सुंदर हुआ। महासती जी ने बहुत सुंदर प्रवचन दिया जिसमें आपको सुसंस्कारित करने की पूरी तैयारी के साथ में वो हमारे बीच 4 महीने यहाँ उपस्थित रहने वाले हैं। हम सबका कर्तव्य बनता है कि समय समय पर उनके सानिध्य में आए और अपनी आत्मा का कल्याण कर ले, अपनी आत्मा का निरीक्षण करने की बात उन्होंने बार बार कही है और हम सबको विश्वास है कि हम इस चातुर्मास का पूरा लाभ लेंगे। मैं इस अवसर पर दादावाड़ी संस्थान के विश्वस्त, बड़ा मंदिर संस्थान के विश्वस्त, सभी जितने भी इस चातुर्मास से जुड़े हैं उन सबको अपनी ओर से जिन संस्थाओं में हम लोग काम करते हैं उन संस्थाओं की ओर से बहुत बहुत बधाई देता हूँ और ये चातुर्मास बहुत सफल होगा। माँ सती जी के चरणों में त्रिवार वंदन है। जैन संतांच्या मंगलमय आगमनाने आणि भव्य चातुर्मास प्रवेश सोहळ्याने अमरावतीतील धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे। पुढील 4 महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हजारो भाविकांना अध्यात्माचा लाभ मिळणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरनं काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडले आहे। रामटेक मधून रामभक्त आस्था जागरण यात्रा काढत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी व्यवहाराच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रामटेक येथून रामभक्त आस्था जागरण यात्रा काढण्यात आली। ही यात्रा
माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. यात्रेची सुरुवात रामटेक गडावरील श्रीराम मंदिरात पूजा अर्चना करून करण्यात आली. यावेळी माजी वित्तमंत्री राजेंद्र मोडक, माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रामटेक गडावरून निघालेली यात्रा गांधी चौकात पोहोचली. तेथे प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यानंतर ही यात्रा मणसर, टेकाडी आणि कन्हाण मार्गे कामठी येथे पोहोचणार असून तेथे यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अयोध्येतील कथित देणगी व्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. राम भक्त आस्था जागरण यात्रेमध्ये आज हजारो भाविक उपस्थित झालेले आहे. एक हाक आम्ही रामटेकच्या गडमंदिराकरिता मारलेली होती, त्याबद्दल हजारो संख्येनं इथं रामटेक लोकसभेमधून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामधून आज इथं हजारो लोक उपस्थित झालेले आहे. त्याचे कारण ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिर मध्ये जी लूट झालेली आहे, चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे दुखलं आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून आज इथं लोक दिसत आहे. कारण ज्यांनी प्रभू श्री रामचंद्र या नावावर या देशामध्ये मतदान मागितलं, सरकार स्थापन केली, मंदिरचा शिलान्यास केलं, त्याच्या श्रेय घेतलं, परंतु चोरीवर, भ्रष्टाचारावर एक शब्दही तोंडातून काढायला तयार नाही आहे. त्याबद्दलचा आक्रोश म्हणून आज इथं सर्व जनता इथं उपस्थित झालेली आहे. आणि रामटेक गड मंदिरचे जे विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राजकीय लोकांच्या हातात हा मंदिर देण्याचा पाप करण्यात आलेला आहे, म्हणजे यांची मनशा काय आहे, यांच्या तोंडामध्ये प्रभू श्री रामचंद्र नाव असते पण कर्म पूर्ण रावणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच भावनेपोटी आज सर्व भाविक भक्तगण इथं उपस्थित झालेले आहे, एकत्रित झालेले आहे आणि सरकारला बाध्य करणार आहे की अयोध्या राम मंदिर मध्ये आणि रामटेकच्या गड मंदिर मध्ये जे पाप करण्याचा कृत्य आपण करत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्याकरता सर्व भाविक भक्त इथं उपस्थित झालेले आहे. तसेच रामटेक गड मंदिराच्या संदर्भात स्थानिक आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसने केलेले आरोप हे राजकीय स्वरूपाचे असून संबंधित पक्षांकडनं यावर अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात आणि संबंधित यंत्रणाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. 19 वर्षीय विवाहितेवर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून 2 अज्ञात आरोपींनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके रवाना करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील दुधनगाव शिवारात पीडित महिला आणि तिचा पती घरी असताना 2 अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केल्याचा आरोप आहे. एका आरोपीकडे चाकू तर दुसऱ्याकडे विडा होता. शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी दाम्पत्याला धमकावले. यावेळी पीडितेच्या पतीचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय. त्यानंतर आरोपींनी पतीला ओलीस ठेवून महिलेला शेताच्या दिशेने नेले आणि तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. घटना घडल्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन वैज्ञानिक पुरावे संकलित केले आहेत. डॉग स्क्वॉड, सायबर सेल आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय. काय नाव आहे तुमचं? मी
निवृत्ती सोपान बारंबे राहणार दुधलगा बुद्रुक. माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे. आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये दोन नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते. 2 महिन्यापासून आलेले होते. ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या. त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत. आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला. याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली. त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन. पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून या संवेदनशील प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पारडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील खिचडीत झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मेहकर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दररोज शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र विद्यार्थ्यांना वाढण्यात आलेल्या खिचडीत झुरळ आढळल्याने शाळेत एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शासनाच्या या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि सुरक्षित आहार देऊन त्यांचे आरोग्य सुधारणे तसेच शाळेतील उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांनुसार मुख्याध्यापकांनी भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे. स्वयंपाकी आणि शाळा व्यवस्थापन समितीनेही अन्न तयार करण्यापासून ते वितरणापर्यंत सर्व निकषांचे पालन करणे अपेक्षित आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे. आता शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि चौकशीनंतर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच वेगवान बातम्यांसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही कोणत्याही परिस्थितीत तडजोडीची बाब असू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणच्या कारभारावरून मोठा राजकीय आणि प्रशासकीय वाद रंगलाय. सततची वीज कपात, रखडलेली विकास कामे आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून खासदार अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत थेट कारवाईची मागणी केली आहे. क्लेशाने या ठिकाणी हा विषय मांडत आहे. फार गंभीर विषय झालेला आहे. आपल्या उपस्थितीमध्ये DPDCची मीटिंग झाली, मागे दिशाची मीटिंग खासदारांच्या उपस्थितीत झाली, अनेक वेळा विशेष बैठका झाल्या. काहीही परिणाम संबंधित अधिकाऱ्यावर अजिबात या ठिकाणी नाही. आणि कालची घटना तर एवढी गंभीर आहे 2 दिवसामधली की संध्याकाळी 6-6:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लोड शेडिंगचा नवीन पायंडा किंवा नवीन काय जे काय झालं असेल ते झाल्यामुळे काल प्रत्येक आमदार खासदाराला आपल्याला सुद्धा अनेक एवढे फोन आले की काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला तातडीने अध्यक्ष महोदय, आता हा विषय यांच्या स्तरावर राहिलेलाच नाही, हा विषय आपल्या स्तरावर येऊन ठेपलेला आहे. कारण की अधिकारी जुमानाला तयार नाही. ते काही बोला, काही प्रत्येक मिटिंगमध्ये 2-3 तास वेळ काढायचा, वेळ मारून न्यायचा. मिटिंग संपली, विषय संपला, कोणीही बघायला तयार नाही. आमच्या फोनला सुद्धा थातूरमातूर उत्तरं आहेत, करतो, पाहतो, होईल, आणि बोगस कुठे नोंदी नाही.
आमचं म्हणणं हा विषय जरा आपण सिरियसली घ्या आणि 1-2-4 लोकांना सस्पेंड केलं पाहिजे या मताला आम्ही आता आलेलो आहोत. आतापर्यंत आम्ही फार धैर्याने घेतलं, फार संयमाने घेतलं, फार हिमतीने घेतलं. अधिकारी डिमोरलाइज होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, विनाकारण हा प्रश्न आपण चिघळू नये म्हणून आम्ही फार विषय हा संयमाने घेतला. परंतु अनुभव असा आहे की आमच्या बोलण्याला, आमच्या भावनेला काही कदर कुठल्याच फोरमवर या ठिकाणी नाही. एवढ्या गोष्टी काय मुख्यमंत्र्याकडे रोज घेऊन जायचं आहे का? शासनाची बदनामी ह्याच्यामध्ये करण्याचा यांचा हेतू असं मला स्पष्ट मत नाही. आणि शासनाची बदनामी करायची, लोकांमध्ये प्रक्षोभ निर्माण करायचा आणि आम्ही काय करू, मी हतबल लावते म्हणायचं. आमचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून ठोस आश्वासन नाही, कृती पाहिजे. आता आश्वासन नाही, आता कृती पाहिजे आम्हाला की नेमकं काय. आता लोड शेडिंगचा टायमिंग काय ठरवतात, कोणाला विचारतात, काय ठरवतात. संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री जेवणाची वेळ आहे, मुलांच्या अभ्यासाची वेळ आहे, घरची परिस्थिती लोकांची अडचणीची आहे, शेताला जावं लागतं, पाणी द्यायची वेळ आहे. आमचं म्हणणं पहिल्यांदा मागणी आमची अशी आहे की हे सगळं लोड शेडिंग टायमिंग जे आता चुकीचं दिलं आहे ते तातडीनं आजच्या आज बदलून दुपारी केव्हाही काही करा, पण संध्याकाळीचे जे टायमिंग केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय जो आहे, परवा जिल्हाधिकारी यांनी सेवा सेतू केंद्राच्या नियुक्त्या बऱ्याच गावनिहाय केल्या असाव्यात, झाल्या. काही इंटरव्ह्यू चालू होते मंदा काळामध्ये. आमचं मागणी एवढीच आहे, या तक्रारीच्या नोंदीसुद्धा सेवा सेतू केंद्रावर गावनिहाय गेल्या पाहिजेत. आता त्यांना विचार तुम्ही किती नोंदी आल्या हो तुमच्या डिव्हिजनमध्ये, या सब सेंटरला एवढ्या तक्रारी आल्या, एवढा निपटारा झाला, एवढ्या शिल्लक आहेत, ओपन कंप्लेंट किती आहेत, क्लोज कंप्लेंट किती आहेत, सांगू शकतात का? हे आम्ही काय म्हणणार DBA ट्रान्सफॉर्मर द्या, कुठे हे करा ते करा, काही होत नाही आहे. फक्त उत्तर देत आहेत. आम्हाला डिव्हिजन माहिती पाहिजे किती तक्रारी तुम्हाला या 15 दिवसामध्ये, महिन्याभरात का जो काय त्यांचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये किती कंप्लेंट्स आल्या, किती कंप्लेंट्सचा निपटारा केला, किती कंप्लेंट्स ओपन आहेत, किती कंप्लेंट क्लोज झालेल्या आहेत. आपण DPDसून पैसे घेतो. आज इतिवृत्तामध्ये ते फिगर आलेलाच नाही आहे. प्रत्येक वेळी DPDसून 25 कोटी द्या, 30 कोटी द्या. अहो डिपार्टमेंटकडे काही पैसे आहेत की नाही? प्रत्येक आम्ही द्यायचे पैसे का? पण DPDCचे पैसे घेत असताना तुमचे पैसे डिपार्टमेंटची विविध योजनेखाली पैसे येतात, त्याचं काय झालं? किती पैसे आले? खर्च कुठे होतो आहे? अध्यक्ष महोदय, 3-4 विषय आहेत, परंतु इथे फक्त 3 तास घालवायचे, हो म्हणायचं, वेळ मारायची आणि पुढचं पुन्हा 30 पर. तर ह्याला सेतू केंद्रावर नोंदी असल्या पाहिजेत. म्हणून सर्व्हिस सेंटर सुरू करा, लोकांचे कॉल्स घ्या, फोन घ्या, तक्रारीचा टोकन नंबर द्या, त्याला रिप्लाय करा. काही घडत नाही. म्हणजे रिस्पॉन्स सेल नावाचा प्रकारच नाही आहे. लोकांनी बोंबलावं, शेवटी आमच्याकडे यावर, आपण अटेंड करावं, आम्ही त्याला फोन करावे. हा धंदा रोजचा झाला इकडे. यांचं काम आम्ही करायचं का? लोकांची काही चूक नाही आहे. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि मग खाजगीकरण करायचं नाही म्हणून बॉम्ब खाजगीकरण करायचं नाही, मोर्चे अमुक संपत. मग तुम्ही सर्व्हिस इम्प्रूव्ह करा ना. तुमची सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे, काही करायचं नाही, उत्तर नाही. अध्यक्ष महोदय, आम्हाला याच्यामध्ये तुमच्याकडून न्याय पाहिजे आहे आणि कृती पाहिजे आहे. नुसतं पुढच्या मिटिंगमध्ये उत्तर देतो, सांगतो, हे चालणार नाही. आमदार बाबूरावजींच्या वक्तव्याला माझं पूर्ण समर्थन आहे. महावितरणाच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींनीच गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. नागरिकांना अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलतात हे त्या काळात स्पष्ट होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोण बस स्टॉप जवळ भरदिवसा झालेल्या भीषण अपघातात 55 वर्षीय नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. क्रेनच्या चाकाखाली आल्याने हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण बस स्टॉप परिसरात एक भीषण अपघात घडला. लोण येथील रहिवासी साहेबराव केरबा लोणे वय 55 वर्ष हे रस्त्याच्या कडेला जाऊन घराकडे परतत होते. त्याचवेळी तामसा मार्गावरून येणाऱ्या क्रेन चालकाला ते दिसले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साहेबराव लोणे हे थेट क्रेनच्या चाकाखाली आलेत. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी परिसरात पाणी समस्येमुळेही अनेक नागरिक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अर्धापूर तालुक्यातील या दुर्दैवी अपघातामुळे लोण गावावर
शोककळा पसरली आहे. एका निष्पाप नागरिकाचा जीव अशा प्रकारे जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत असून अधिक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नीट यूजी 2026च्या निकालावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीडमधील एका विद्यार्थ्याला अपेक्षित गुणांपेक्षा अधिकृत निकालात केवळ 95 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने कोणत्याही खाजगी क्लासशिवाय 3 वर्षे मेहनत घेऊन नीट यूजी परीक्षेची तयारी केली होती. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका आणि उपलब्ध OMR शीटच्या आधारे गुण मोजले असता त्याला सुमारे 522 ते 537 गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून म्हणजेच NTA कडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत स्कोअर कार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या निकालामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. NTAने मूळ OMR शीट आणि उत्तर तालिका पुन्हा तपासून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. यासोबतच या प्रकरणात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असल्याचेही कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या दाव्यांबाबत NTA कडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या प्रकरणाचा निकाल आणि संबंधित तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. काय सांगणार सर, असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतं सर, कारण की त्याने एवढी मेहनत केली होती सर की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता. कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व झाला नाही, कधी नातेवाईकाशी कुठलंच कॉन्टॅक्ट, हे सगळं त्याचं बंद होतं सर. त्याने 3 वर्ष मेहनत केली आणि 3 वर्ष मेहनत करून सर त्याने पेपर दिला. पेपर दिल्याच्या नंतर निकालही त्याचा म्हणजे त्या आन्सर की आल्याच्यानंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते. नंतर मग हे NDA वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले. त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं. मागणी आमची की जो निकाल असा आलेला आहे त्याचं ते पूर्ण चेक करून रिझल्ट चांगला द्यावा त्याचा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्वाची असते. या प्रकरणात संबंधित यंत्रणांकडनं काय भूमिका घेतली जाते याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. नाशिक शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असून या घटनेनंतर काही तासातच संशयित आरोपींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटी जवळ शुक्रवारी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणीची ओळख वैष्णवी आवारी, वय 20 वर्षे अशी असून ती अमळनेर येथील रहिवासी होती. शिक्षणासाठी ती नाशिकमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या वैष्णवीवर अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या प्रकरणात साहिल लावारे नावाच्या तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला. वैष्णवी आणि साहिल यांच्यात पूर्वी ओळख असल्याची माहिती समोर आली असून वैष्णवीचे लग्न दुसरीकडे ठरल्यानंतर हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान हत्येनंतर काही तासांनी इंदिरानगर परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत संशयिताचा मृतदेह आढळला. पोलीस या मृत्यूचाही तपास करत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला चाकू जप्त केला असून परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपास पूर्ण होईपर्यंत हत्येचं नेमकं कारण आणि सर्व परिस्थितीबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा आणि एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आणते आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांच्या अधिकृत निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षणासाठी सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत असतात. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील शासकीय आश्रम शाळेची धक्कादायक अवस्था समोर आली आहे. वसतिगृहात घाणीचे साम्राज्य, पाण्याचा अभाव, शौचालयांची दयनीय अवस्था आणि पोषक आहाराचा प्रश्न यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सुमारे 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. वसतिगृह परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरोचे स्वच्छ पाणीही उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. शाळा सुरू होऊनही जवळपास 20 दिवस उलटले असतानाही भाजीपाल्याचे टेंडर न झाल्याने विद्यार्थ्यांना नियमित पोषक आहार मिळत नसल्याची तक्रार आहे. या संदर्भात किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. शिक्षकांसाठीही निवासाची सुविधा नसल्याने त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या सर्व आरोपांवर संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, स्वच्छता आणि पोषक आहार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दुधड आश्रम शाळेतील या समस्यांवर प्रशासन किती लवकर उपाययोजना करते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. देशातील पेपर लीकच्या मुद्द्यांवरनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 10 वर्षात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 7.5 करोड़ स्टूडेंट्स को पिछले 10 साल में पेपर लीक ने डैमेज किया है. 152 लीक्स हुई हैं. 152 लीक मतलब पिछले 10 साल में हर महीने एक पेपर लीक हुआ है. इस काम के लिए एक भी व्यक्ति जेल में नहीं गया है, एक व्यक्ति को सजा नहीं मिली. आप पर आक्रमण कर रहा है, आपकी मेहनत का मजाक उड़ा रहा है, आपसे पैसा छीन रहा है. आप मेन्यू कार्ड पे चुनो कौन सा एग्जाम ले रहे हो. आईआईटी ले रहे हो, उत्तराखंड का पटवारी वाला ले रहे हो, 15 लाख रुपए ट्रांसफर करो, आपके फोन पे आपको पेपर मिल जाएगा. ये हिंदुस्तान की एजुकेशन सिस्टम की हालत है. और ये जो चीज है ये बढ़ती जा रही है. ये जो पेपर लीक है ये बढ़ता जा रहा है. 7.5 करोड़ स्टूडेंट्स को पिछले 10 साल में पेपर लीक ने डैमेज किया है. नंबर फिर से सुन लीजिए, 7.5 करोड़ युवाओं को पेपर लीक से नुकसान हुआ है. 152 लीक्स हुई हैं. 152 लीक मतलब पिछले 10 साल में हर महीने एक पेपर लीक हुआ है. और रियलिटी है कि कन्विक्शन रेट 0. इस काम के लिए एक भी व्यक्ति जेल में नहीं गया है, एक व्यक्ति को सजा नहीं मिली है. ये यहां पे हमने आइसबर्ग बनाया है. आइसबर्ग में 10% समुद्र के बाहर दिखता है, 90% समुद्र के नीचे होता है. जो हमारा पेपर लीक का सिस्टम है वो आइसबर्ग जैसा है. हमें सिर्फ ऊपर की नोक दिख रही है. ये जो 152 नंबर है और ये 7.5 करोड़ जो स्टूडेंट्स हैं, ये सिर्फ 10% आइसबर्ग का टिप है. सच्चाई ये है कि हमें मालूम नहीं कितने पेपर लीक होते हैं, क्योंकि हमें मालूम नहीं कितने नहीं पकड़े जाते. और ये हिंदुस्तान के युवाओं के फ्यूचर के लिए सेंट्रल इशू है. ये आपका, आपके माता पिता का अपमान है, इंसल्ट है, आपकी मेहनत का इंसल्ट है,
आपके हार्ड वर्क का इंसल्ट है। और पूरा का पूरा सिस्टम जो है वो पेपर लीक में इन्वॉल्व, ऊपर से लेकर नीचे तक। नीचे लेवल पर कोचिंग सेंटर, एग्जाम सेंटर, पेपर सेटर्स, ट्रांसलेटर्स, प्रिंटर्स, ट्रांसपोर्टर्स में भ्रष्ट लोग, उससे ऊपर माफिया, वेंडर्स, उससे ऊपर नेशनल टेस्टिंग एजेंसी, उससे ऊपर मिनिस्ट्री में लोग, मिनिस्ट्री, ये पूरा का पूरा स्ट्रक्चर है और ये आप पर आक्रमण कर रहा है, आपकी मेहनत का मजाक उड़ा रहा है, आपसे पैसा छीन रहा है। 9 लाख रुपए हर फैमिली के जेब से छीन रहा है और फिर दूसरा रास्ता बनाकर पेपर लीक करके आप सबको ठग रहा है। दूसरी तरफ मीडिया शादी की बात करेगी, चीता की बात करेगी, मगर पेपर लीक की बात कभी नहीं करेगी। पेपर लीकचा मुद्दा हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित आहे। या आरोपांवर केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, तसेच परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल होतात, याकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वसाधारण समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।